नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागणीची लवचिकता हे जे तिसरं प्रकरण आहे ते बघणार आहोत. या अगोदर आपण मागणीचे विश्लेषण हे प्रकरण बघितलेले आहेत. कारण का तर अर्थशास्त्रामध्ये मागणीची संकल्पना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. हे आपण पाठीमागं बघितलेलं आहे. आता या मागणीच्या संकल्पनेवरून किंवा मागणीचा नियम हा देखील आपण विचारात घेतलेला आहे. त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वस्तूची किंमत आणि मागणी यांचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा आहे. म्हणजेच काय तर वस्तूची किंमत वाढली तर मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. परंतु या मागणीच्या नियमानुसार जर आपण विचार केला तर किमतीत घट झाली की मागणी वाढते आणि किमतीत वाढ झाली की मागणी घटते हे आपल्याला समजतं. परंतु किमतीत विशिष्ट प्रमाणात बदल झाल्यास मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे आपल्याला या मागणीच्या नियमावरून समजत नाही. आणि मग ते समजावं किंवा तो जो काही बदल आहे तो बदल आपल्याला नेमका कसा झालेला आहे किंवा तो बदल जो आहे तो प्रमाणशीर आहे की नाही याची माहिती आपल्याला व्हावी म्हणून डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेचा विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी केलेला आहे आणि हीच आपल्याला संकल्पना जो आहे ती संकल्पना आज आपल्याला विचारात घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की मागणीच्या लवचिकतेची संकल्पना नेमकी काय आहे. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना तसं पाहिलं तर लवचिकतेच्या जे काही संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीतील बदलाचे प्रमाण जे आहे ते प्रमाण आपल्याला मोजता येते. म्हणजेच एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा जो काही परिणाम आहे तो परिणाम ही मागणीची लवचिकतेची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना स्पष्ट करते. मग मागणीची लवचिकता ही संकल्पना जी आहे ती किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा जो काही परिणाम असेल तो परिणाम काय करते दर्शवत असते. आता डॉक्टर मार्शल यांच्या मते जर आपण विचार केला ते असं म्हणतात की ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते. तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असं म्हटलं जातं. आता या व्याख्यान आपल्याला काय लक्षात येतं की मागणीची लवचिकता जी आहे ती लवचिकता कशी आहे एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण दर्शवत असते. म्हणजेच थोडक्यात काय तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. तर या मागणीच्या लवचिकतेची संकल्पना या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता ह्या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कोणते आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे विचारात घ्यायचं आहे. तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे उत्पन्न लवचिकता. आता उत्पन्न लवचिकता या संकल्पनेमध्ये उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे जे काही इतर घटक आहेत म्हणजे मागणीवर जे काही परिणाम करणारे घटक आहेत ते घटक आपण पाठीमागं बघितलेले आहेत. मग उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे इतर सर्व घटक काय केले असतात
स्थिर मानलेले असतात. केवळ उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा जो काही बदल असेल त्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असेही म्हणतात. म्हणजे इथं काय आहे, सर्वस्वी उत्पन्न जे आहे ते उत्पन्नच फक्त उपभोक्त्याचं वाढलं आहे का कमी झालेलं आहे याचा विचार करून मागणीची लवचिकता जी आहे ती मोजलेली असते. म्हणजेच मागणीवरती परिणाम करणारे जे काही इतर घटक आहेत म्हणजे किंमत देखील काय केलेली आहे, स्थिर मानलेली आहे. आता उत्पन्नात बदल झाल्याने मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधास मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणतात. ही आपण डॉक्टर मार्श यांची व्याख्या बघितलेली आहे. आता इथं जर आपण बघितलं तर सूत्र जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं तर सूत्र काय सांगितलेलं आपल्याला की मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आता ही जर आपण सूत्र बघितलं की मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल, किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, आता हे जे काही चिन्ह आहे हे चिन्ह काय आहे दाखवतं, शेकडा बदल दाखवतं. मग डेल्टा म भागिले डेल्टा य बरोबर डेल्टा म छेद म भागिले डेल्टा ए भागिले य बरोबर डेल्टा म भागिले म गुणिले ए भागिले डेल्टा य. आता इथं जो काही म आहे ही म काय दाखवतो की मूळ मागणी दाखवतो आणि य काय दाखवतो तर मूळ उत्पन्न, आणि डेल्टा म म्हणजे काय मागणीतील बदल आणि डेल्टा ए म्हणजे काय तर उत्पन्नातील बदल. आता या ठिकाणी बघा शेकडा डेल्टा म, आता म्हणजे काय झालं मागणीतील शेकडा बदल भागिले इथं काय शेकडा डेल्टा य म्हणजे काय हा उत्पन्नातील शेकडा बदल बरोबर डेल्टा ब, डेल्टा म म्हणजे काय तर मागणीतील बदल भागिले काय आहे म, म म्हणजे काय मूळ मागणी भागिले डेल्टा य, य म्हणजे काय डेल्टा य म्हणजे काय तर उत्पन्नातील शेकडा बदल किंवा उत्पन्नातील बदल भागिले य, य म्हणजे काय मूळ उत्पन्न बरोबर डेल्टा म छेद म म्हणजेच मागणीतील बदल भागिले म म्हणजे मूळ मागणी गुणिले य म्हणजे काय तर उत्पन्न आणि बदलते उत्पन्न, म्हणजे मूळ उत्पन्न आणि बदलते उत्पन्न. आता या साह्याने आपण त्या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता जी आहे ती मोजलेली असते. आता उत्पन्नात वाढ झाल्याने मागणी वाढते तेव्हा मागणीची उत्पन्न लवचिकता जी आहे ती कशी असते धन स्वरूपाची असते. इथं खाली आपल्याला त्या ठिकाणी दिलेले बघा धन उत्पन्न लवचिकता म्हणजे धनात्मक. सर्वसाधारणपणे वस्तू ज्याची मागणी वाढते त्याला धन उत्पन्न लवचिकता म्हणतात. म्हणजेच उत्पन्नात वाढ झाल्याने मागणी वाढते तेव्हा मागणीची उत्पन्न लवचिकता कशी असते धन असते किंवा धनात्मक असते. त्यानंतर उत्पन्नात घट झाली आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे मागणी जी आहे ती मागणी कमी होते किंवा कमी होत असेल तर त्याला म्हटलं जातं मागणीची उत्पन्न लवचिकता ऋण असते. आणि सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर कनिष्ठ वस्तूंची मागणी जी आहे ती कनिष्ठ वस्तूंची मागणी कशी असते ऋण स्वरूपाची असते. तर त्यानंतर तिसरं जर आपण बघितलं या उत्पन्न लवचिकतेमध्ये तर अत्यावश्यक वस्तू आहेत म्हणजे उत्पन्नाबरोबर उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढतं की मागणी जी आहे ती मागणी किंवा उत्पन्न कमी झालं किंवा उत्पन्नामध्ये घट झाली तरी देखील वस्तूची मागणी जी आहे ती मागणी पूर्वी इतकीच राहते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. उदाहरणार्थ अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्या अत्यावश्यक वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर असते त्याला आपण म्हणतो शून्य उत्पन्न लवचिकता.
याच्यावर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की उत्पन्न लवचिकता जी आहे ती अनंत असते, शून्य असते किंवा एकापेक्षा जास्त असते, एकापेक्षा कमी देखील असू शकते. सामान्यतः वस्तूबाबत जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर उत्पन्न लवचिकता धन असते, तर कनिष्ठ किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये उत्पन्न लवचिकता जी आहे ती ऋण असते. तर या ठिकाणी आपण हे पहिला प्रकार बघितला तो म्हणजे उत्पन्न लवचिकता. त्यानंतर दुसरा प्रकार त्या ठिकाणी आहे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकतेमध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर या छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर घडून येणारा बदल. म्हणजेच जेव्हा एका वस्तूची किंमत बदलते आणि त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं छेदक लवचिकता. आता या जर आपण उत्पन्न लवचिकतेमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी काय आहे, एकच वस्तू आहे आणि त्यामध्येच उत्पन्नाचा त्या वस्तूवरती काय परिणाम होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं. परंतु छेदक लवचिकतेमध्ये याच्या उलट आहे. छेदक लवचिकतेमध्ये काय आहे की एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये कसा होतो हे काय केलं जातं, या छेदक लवचिकतेमध्ये अभ्यासलं जातं. मग हे छेदक लवचिकता जर आपण पाहिलं तर खास करून ज्या पर्यायी आणि पूरक वस्तू असतात अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये काय केलं जातं, छेदक लवचिकता जी आहे ती अभ्यासली जाते. म्हणजे उदाहरणार्थ मग पर्यायी किंवा पूरक वस्तू कोणत्या, जर आपण पर्यायी वस्तू जर त्या ठिकाणी विचारात घेतलं तर चहा आणि कॉफी हे एकमेकांना काय आहेत, पर्यायी वस्तू आहेत. मग जर चहाच्या किमती वाढल्या तर कॉफीची मागणी जी आहे ती मागणी वाढते. म्हणून मागणीची छेदक लवचिकता म्हणजे काय, तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा पर्यायी वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल म्हणजे मागणीची छेदक लवचिकता होय. जर आपण सूत्राच्या साहाय्याने जर विचार केला तर मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. किंवा दुसरं असं सूत्र आपण सांगू शकतो, अ वस्तूच्या मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले ब वस्तूच्या मागणीतील प्रमाणशीर बदल. आता या ठिकाणी अ वस्तू जी आहे ती अ वस्तू काय आहे, मूळ वस्तू आहे आणि ब वस्तू काय आहे, पर्यायी वस्तू आहे. मग पर्यायी वस्तू आणि त्या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा व वस्तूच्या मागणीत कसा होतो हे या ठिकाणी काय केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला की इथं दाखवलं की मागणीची छेदक लवचिकता जी आहे ती छेदक लवचिकता इथे शेकडा प्रमाण त्या ठिकाणी दाखवलेलं आपण. डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल, इथं काय केलेलं आहे पर्सेंटेज दाखवलेलं म्हणजे शेकडा. डेल्टा की म्हणजे काय, किमतीतील शेकडा बदल बरोबर डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल भागिले म म्हणजे मूळ मागणी भागिले डेल्टा क म्हणजे किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. इथं डेल्टा म म्हणजेच मागणीतील बदल, इथं म म्हणजे मूळ मागणी गुणिले क म्हणजे मूळ किंमत आणि डेल्टा क म्हणजे काय, किमतीतील बदल. इथं जर आपण पाहिलं म म्हणजे अ वस्तूची मूळ मागणी, डेल्टा अ म्हणजे काय, अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल आणि क क दाखवले काय की ब वस्तूची मूळ किंमत आणि डेल्टा ब म्हणजे काय, तर ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल. तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती मूळ मागणी आणि किमतीतील बदल जो आहे तो बदल या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. तर आता ह्या मध्ये वस्तूची किंमत जी आहे ती किंमत एका वस्तूची बदलल्यानंतर दुसऱ्या वस्तूच्या मागणी कमी होते का जास्त होते किंवा त्याच्यामध्ये कोणता प्रमाणशीर बदल होतो हे या ठिकाणी काय केलं जातं, अभ्यासलं जातं. समजा वस्तूच्या किमतीत जेव्हा बदल होतो
तेवढाच बदल जर मागणीत होत असेल तर मागणीची लवचिकता जी आहे ती काय असते, एक असते. किंवा किंमत आणि मागणीतील प्रमाणशीर बदल परस्पराच्या समान असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, एकक लवचिक मागणी. आता इथं जर आपण पाहिलं तर पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या पर्यायी वस्तू कोणत्या, चहा आणि कॉफी. आता ह्या धनात्मक छेदक लवचिकता जी आहे ती धनात्मक छेदक लवचिकता ह्या पर्यायी वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे चहाची किंमत वाढली तर कॉफीची मागणी वाढते. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आहे ऋणात्मक छेदक लवचिकता. आता ही ऋणात्मक छेदक लवचिकता जी आहे ती खास करून आपल्याला त्या ठिकाणी पूरक वस्तू ज्या आहेत त्या पूरक वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजेच पूरक वस्तू समजा चहा आणि साखर म्हणा किंवा कार आणि इंधन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की समजा इंधनाच्या किमती जर भरमसाठ वाढल्या तर त्याचा परिणाम कशावरती होतो, तर कारच्या मागणीवरती होत असतो. किंवा इथं जर आपण बघितलं चहाच्या जर किमती जर भरमसाठ वाढल्या तर चहासाठी लागणारी पूरक वस्तू कोणती, साखर. मग साखरेच्या मागणीवर त्याचा काय होतो, परिणाम होत असतो. मग अशा वेळेस जी काही छेदक लवचिकता आहे ती छेदक लवचिकता ऋणात्मक स्वरूपाची असते. आता शून्य छेदक लवचिकतेचा जर आपण विचार केला तर ही शून्य छेदक लवचिकता परस्पर संबंधित वस्तू त्या ठिकाणी नसतात. म्हणजे चहा आणि पुस्तके म्हणजे या दोन्हींचाही एकमेकांचे संबंध येत नाही. म्हणजे दोन्ही वस्तू कशा आहेत, असंबंधित आहेत. आणि ह्या असंबंधित असल्या कारणामुळं या दोन वस्तूंच्या बाबतीमध्ये छेदक लवचिकता जर आपण अभ्यासली तर ती कशी दिसते, शून्य दिसते. कारण का, एका वस्तूच्या किमतीच्या बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होत नाही. कारण इथं चहाच्या किमती जरी वाढल्या तर पुस्तकाच्या मागणीवरती काहीही परिणाम होणार नाही. किंवा पुस्तकाची किंमत वाढल्यामुळे चहाची मागणी वाढेलच असं नाही किंवा चहाच्या मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी लवचिकता जी आहे ती लवचिकता कशी असते, शून्य छेदक लवचिकता. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे जे काही मागणीच्या लवचिकतेचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारामधला उत्पन्न लवचिकता, त्यानंतर छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे किंमत लवचिकता. तर किंमत लवचिकता ही देखील संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी काय केलेली आहे, मांडलेली आहे. तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी काय की किमतीत शेकडा बदल किती झाल्यामुळे मागणीत प्रमाणशीर बदल होतो त्याचा अभ्यास जो आहे तो किंमत लवचिकतेमध्ये अभ्यासला जातो. मग आता जर आपण सूत्राच्या सहाय्याने जर बघितलं तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. आता वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे मागणीच्या परिमाणात होणारा जो काही शेकडा बदल आहे तो बदल म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. त्या ठिकाणी सूत्राच्या सहाय्याने जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल या सूत्राच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता जी आहे ती काढली जाते. म्हणजे मागणीतील शेकडा बदलचे किमतीतील शेकडा बदल. या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता दाखवलेली आहे. त्यानं शेकडा बदल म्हणजे डेल्टा म भागिले डेल्टा क म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म म्हणजेच मागणीतील बदल आणि मूळ मागणी भागिले डेल्टा क म्हणजे किमतीतील शेकडा बदल मूळ किंमत. आता इथं म जर काय मूळ मागणी म्हणजेच बरोबर डेल्टा म म्हणजे काय मागणीतील बदल भागिले म म्हणजे मूळ मागणी गुणिले क म्हणजे काय मूळ किंमत आणि भागिले डेल्टा क म्हणजे किमतीतील बदल. तिथं डेल्टा म म्हणजे नवीन मागणी किंवा जुनी मागणी यातील फरक आणि क म्हणजे मूळ किंमत, डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक म्हणजे शेकडा किमतीतील फरक. तर अशा पद्धतीने किंमत लवचिकता जी आहे ती डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेली आहे.
तर या मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे काही 5 प्रकार आहेत, ते 5 प्रकार त्या ठिकाणी आपण उद्याच्या तासाला